नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कट्टाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। काळा चहा असो किंवा दुधाचा चहा मसाला घालून केला असेल तर तो चहा पिण्याची मजा काही औरच असते। आणि हाच मसाला आपण आज घरी बनवणार आहोत। तर इथे मी गवती चहा कट करून स्वच्छ धुवून सुती कपड्यावर सुकत टाकलेला आहे। तो चांगला असा सुकवून घ्यायचा, सावलीतच सुकवायचा म्हणजे छान असा सुकतो। आता बघा हा किती छान सुकलेला आहे। साधारण हा 1 वाटी गवती चहा आपण घेतलेला आहे। तो आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया। तर त्यामध्येच एक 10 हिरवी वेलची घेतलेली आहे, सुंठ घेतलेला आहे, 10-12 लवंगा घ्यायच्या आणि हे आपण दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। आता हे सगळं आपण मिक्सरवरती बारीक करणार आहोत। तर आता हे मिक्सरवरती आपण बारीक केले, थोडंसं असं मोठं आहे तर अजून आपण बारीक करूया। तर बघा असं छान बारीक झालेलं आहे। बघा मस्त वास पण सुटला आहे। आता हा बारीक केल्यानंतर ना पॅकबंद बरणीत भरून ठेवायचा, म्हणजे हा बरेच दिवस राहतो। आता आपण हे बरणीत भरून ठेवलेलं आहे, म्हणजे पाहिजे तेव्हा आपण हा वापरू शकतो। तर आता आपण चहा करूया। तर इथे मी 2 कप चहा ठेवलेला आहे। तर 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे पावडर टाकायची आणि थोडीशी छोटा चमचा आपण जो मसाला बनवला आहे तो टाकायचा आणि चांगलं असं शिजवून घ्यायचं। शिजल्यानंतर चांगलं सांडशीने हलवून घेऊन मग साखर टाकायची, आपल्याला जसं गोड हवा आहे तसं, आणि चांगलं उकळून घ्यायचं। मसाला छान असा शिजला पाहिजे। वाह, काय मस्त वास सुटला आहे मसाल्याचा। आता आपण 1 कप दूध घालणार आहोत। हे दूध घातलेलं आहे, चांगली उकळी येऊ द्यायचं, असं चमच्याने हलवायचं म्हणजे छान असं उकळलं जाते। दूध सुरुवातीला घालायचं नाही, सुरुवातीला घातलं तर उतू येतं, त्यामुळे नंतरनं घालायचं। आता मस्त आपला चहा झालेला आहे, मस्त वास सुटला आहे। आहा, नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।